मित्रांनो, प्रेम जे आयुष्य सुंदर बनवतं, पण चुकीच्या सवयीमुळे तेच प्रेम कधी कधी आयुष्यभराची वेदना बनतं. खूप लोक विचारतात, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तरीही नातं का तुटतं? उत्तर खूप साधं आहे मित्रांनो. प्रेमात चुका झाल्या आणि त्या वेळेत सुधारल्या गेल्या नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, प्रेमात असताना कोणत्या 5 चुका कधीही करू नयेत, ज्या चुका हळूहळू नातं कमजोर करतात आणि शेवटी प्रेम संपवतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित यामधली एखादी चूक आज तुम्ही करत असाल आणि वेळेत सावरलात तर तुमचं नातं नक्की वाचू शकतं. मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही किंवा तूच माझं सगळं आहेस इतकंच नसतं. प्रेम म्हणजे समजून घेणं, स्वीकार करणं, एकमेकांचा आदर करणं आणि एकमेकांना मोकळं ठेवणं. पण प्रेमात पडल्यावर आपण भावनेत इतके वाहून जातो की नकळत अशा चुका करतो ज्या समोरच्याला हळूहळू आपल्यापासून दूर नेतात. चूक नंबर 1, अति अपेक्षा ठेवणं. मित्रांनो, प्रेमात असताना होणारी सगळ्यात मोठी चूक म्हणजे अति अपेक्षा. तो किंवा ती माझ्यासाठी सगळं करेल, माझ्या मनातलं न बोलताच ओळखेल, माझ्यामुळे स्वतःला बदलून टाकेल. पण खरं सांगायचं तर समोरचा माणूस तुमच्या प्रेमात आहे, तुमचा गुलाम नाही. एक छोटी गोष्ट, रोहन आणि पूजा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. पूजाला वाटायचं रोहनने रोज फोन करायलाच हवा, तिने मेसेज केला की लगेच रिप्लाय हवाच, तिला आवडत नाही ते त्याने करूच नये. सुरुवातीला रोहन सगळं करत होता, पण हळूहळू त्याला वाटू लागलं मी स्वतः राहिलोच नाही. आणि एक दिवस तो थकला, प्रेम असूनही दूर गेला. मित्रांनो, जिथे अपेक्षा जास्त तिथे त्रास जास्त. प्रेमात अपेक्षा ठेवा, पण मर्यादित. मित्रांनो, चूक नंबर 2, सतत संशय घेणं. तू कोणाशी बोलत होतास? तो मेसेज कुणाचा होता? फोन का उचलला नाहीस? ऑनलाईन असूनही रिप्लाय का नाही? मित्रांनो, हे प्रश्न कधी काळजीतून विचारले जातात, पण जेव्हा ते सवय बनतात तेव्हा प्रेमाचा गळा दाबतात. लक्षात ठेवा, संशय म्हणजे प्रेम नाही, संशय म्हणजे अविश्वास. फोन तपासणं, सोशल मीडिया स्टॉक करणं, पासवर्ड मागणं हे सगळं नातं सुरक्षित करत नाही, ते नातं गुदमरवतं. विश्वास नसेल तर प्रेम फक्त नावापुरतं राहतं. चूक नंबर 3, स्वतःचं अस्तित्व विसरणं. मित्रांनो, प्रेमात असताना खूप लोक ही चूक करतात. ते स्वतःला विसरतात, त्यालाच आवडतं म्हणून तिच्यासाठीच, तो खुश राहावा म्हणून. हळूहळू आपले मित्र दूर होतात, आपले छंद संपतात, आपली ओळख हरवते आणि एक दिवस आरशात पाहिल्यावर आपल्यालाच प्रश्न पडतो, मी कोण आहे? मित्रांनो, एक कडू सत्य, ज्याने स्वतःवर प्रेम केलं नाही तो कुणावरही खरं प्रेम करू शकत नाही. प्रेमात स्वतःला हरवू नका, स्वतःला जपा. चूक नंबर 4, भांडणात अपमान करणं. मित्रांनो, प्रत्येक नात्यात भांडण होतात आणि ती होणं चुकीचं नाही, पण भांडण करताना खालच्या स्तरावर जाणं, जुन्या चुका उकरून काढणं, अपमानास्पद शब्द वापरणं ही सगळ्यात घातक चूक आहे. लक्षात ठेवा, राग जातो पण शब्द मनात कायम राहतात. तुझ्यासारखा किंवा तुझ्यासारखी तू कधीच काही करू शकत नाहीस, चूकच केली तुझ्यावर प्रेम करून, हे शब्द नात्याला आतून तोडतात. मित्रांनो, भांडण जिंकलं पण माणूस हरवला याला काही अर्थ नाही. चूक नंबर 5, प्रेम गृहीत धरणं. मित्रांनो, त्याला माहीत आहे मी त्याच्यावर प्रेम करतो, तिला सांगायची गरज नाही, इतकी वर्ष झाली, आता काय दाखवायचं? मित्रांनो, ही चूक सर्वात जास्त नाती संपवते. प्रेम व्यक्त केलं नाही तर ते हळूहळू मरतं.
प्रेम म्हणजे काय? एक छोटासा मेसेज, एक साधं कौतुक, थोडा वेळ, थोडी काळजी. प्रेम रोज व्यक्त करायला लागतं. ते एकदाच सांगून संपत नाही. मित्रांनो, चुका टाळणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे नातं जपणं. संवाद ठेवा, ऐकायला शिका, विश्वास ठेवा, एकमेकांना मोकळं ठेवा आणि प्रेम रोज दाखवा. परफेक्ट नातं नसतं, पण प्रयत्न करणारी माणसं असतील तर नातं नक्की टिकतं. मित्रांनो, जर आज तुमचं प्रेमातलं नातं थोडंसं डळमळीत वाटत असेल तर घाबरू नका. कदाचित अजूनही वेळ गेलेली नाही. एक मेसेज करा, एक कॉल करा, एकदा मनापासून बोला. कारण योग्य माणूस गमावल्याची वेदना आयुष्यभर पोचत राहते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा, शेअर करा, कारण कुणाचं तरी नातं वाचू शकतं. चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच भावनिक मराठी व्हिडिओसाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत.